आज होती संकष्टी त्याच्यामुळे केलं पूजन. तर नमस्कार मंडळी, उपवास असतो संकष्टीला, त्याच्यामुळे सकाळी तर चहा पिला आणि चहा लागतो, चहा पिला तरी चालतो. तर चहा वगैरे पिला. त्याच्यानंतर साबुदाणा मी काल भिजत घालायला विसरली म्हणून मी सकाळीच घातले. त्याच्यानंतर वडे वगैरे बनवायचे होते उपवासाचे, तर वडे वगैरे आमचे मस्तपैकी गरम गरम झाले. उपवास असं वाटतच ना जेव्हा असे करकरीत मस्तपैकी वडे असतात तेव्हा. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी ज्यूस पण पिला मी आणि मग संध्याकाळी लागलं पूजेची तयारी करायला. तर इथे दुर्वा वगैरे सगळा साफ करून ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर फुलं वगैरे सगळं, फुलं फळं आणि काय विडा वगैरे असतो ते सगळं गणपती बाप्पाला दाखवायला लागतो. तर त्याच्यामुळे मी हे सगळं असं साफ करत होते आणि मला ना असं बाहेरच साफवेप करायला आवडतं सगळं. बाहेरचं क्लायमेट खूप छान असतं. त्याच्यानंतर 21 दुर्वाच्या काड्या काढून तर झाल्या आणि मग इथे बिरडे वगैरे साफ करून झाले. नैवेद्यासाठी मस्तपैकी झणझणीत बिरड्याची भाजी बनवली आणि डाळ बनवली आणि मग सगळं आपलं नैवेद्य पहिलं बनवून घेतलं आणि मग इथे पूजा करायला लागली. तर गणपती बाप्पाची पूजा करत होती सगळं वगैरे लावून. सगळं जसं जसं होतं तसं तसं. तर आता आपल्या देवाऱ्याला पण 1 महिना पूर्ण झाला. गेल्या अंगारिकेला घेतलेलं आणि गेल्या अंगारिकेचं पूजन झालं आणि सेकंडवालं पूजन गणपती बाप्पाचं पण आपल्या. तर अशा प्रकारे माझ्या संकष्टीची सगळं पूजन वगैरे झालं आणि मग शेवटला पूजा वगैरे झाली आणि मग दाखवला नैवेद्य. तर दिवस तर माझा असा चालला आणि आता दिवाळी पण आले. तर दिवाळीचे शॉपिंगचे ब्लॉग तर तुम्हाला बघायला मिळतीलच. तर रेडी आहात ना, कमेंटमध्ये नक्की सांगा.